बिल्डर या पंचक्रोशीतील तिन्ही पाड्याच्या गावकरी मंडळी भिलाई किल्ल्याचा दडलेला इतिहास, आपल्या परिसराचा गौरवशाली इतिहास शासन प्रशासनात याकरिता आपल्या तालुक्याचे तहसीलदार आदरणीय कैलास चावडे साहेब, आपल्या तालुक्याचे गट विकास अधिकारी अंगनाथ दराडे साहेब हे या कार्यक्रमाची दखल घेण्यासाठी दरबारी झालेले, याची नोंद घेण्यासाठी आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिलात। त्यामुळे आपल्या समस्त गावकरी मंडळातर्फे आपले सहर्ष स्वागत। आत्ताच तहसीलदार साहेब यांचे आगमन होणार आहे, ते आपल्या परिसरात पोहोचत आहेत। या कार्यक्रमाचे प्रथम नियोजन, प्रथम दर्शनी या बिल्दार गावाचा गावमेढा मारुती या देवाचे दर्शन करतील। त्यानंतर भिलाई किल्ल्याचा दडलेला इतिहास या बोर्डाचे उद्घाटन होईल आणि आपला भिलाई किल्ल्याचा दडलेला इतिहास आपण सगळ्यांनी बघितला। तो इतिहास व्हिडिओ साहेब, आपले मान्यवर यांच्या उपस्थितीत साधारणतः 2-5 मिनिटाचा त्यांना इतिहास दाखवला जाणार। त्यानंतर त्यांचं आगमन सभामंडप स्थळी होणार आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष निवडले जातील आणि आपल्या गावाचा गौरवशाली इतिहास, या भिलाई किल्ल्याचा दडलेला इतिहास आपण तालुक्याला, जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला लोक अर्पण करण्यासाठी मान्यवर उपस्थित झालेले यांच्या शुभ हस्ते या भिलाई किल्ल्याचा दडलेला इतिहास, या दडलेल्या इतिहासाचे संशोधक, इतिहास अभ्यासक, आपल्या गावाचे सुपुत्र आदरणीय बाळासाहेब गायकवाड यांनी लिहिला। हा लिहिलेला इतिहास शासन प्रशासनाने दखल घ्यावी याकरिता तहसीलदार साहेब, व्हिडिओ साहेब आणि आपले गावकरी मंडळी या भिलाई किल्ल्याच्या दडलेल्या इतिहासाच्या गौरवशाली इतिहास पुस्तकाचे प्रकाशन सोहळा लवकरच आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत होत आहे। याचा सगळेच गावकरीसह आपल्या महिला मंडळ तसेच गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, सामाजिक वनीकरणाचे पदाधिकारी आणि आपल्या या परिसराला शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष रमेश बापू तळवाडेकर, मंगलाबाई रमेश पवार तसेच स्वप्ननाथ हे यांचेही आगमन झालेले, तर त्यांचेही या भिलाई किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या भिलाई किल्ल्याच्या दडलेल्या इतिहासाचे साक्षी होण्यासाठी ते पण उपस्थित झाले। त्यांचे गावकरीच्या वतीने आभार, धन्यवाद सगळ्यांचे। Thank you.
कायमच्या बद्दल त्यांचं स्वागत करायचे. तहसीलदार साहेब यांचे आगमन झाले. सगळ्यांनी टाळ्या वाजून त्यांचे स्वागत करायचे. या बिंदार गावाचे भिलाई पोलीस पाटील थोडंसं आहे ना असं मागे मागे वाचा हवं सर या ना सोड मागे मागे वाच या मागे दोन मिनिटं सर थोडं मागे थांबा फोटो आणि पुढे घेऊन दोन ते 3 मिनिटात आपल्या दडलेला इतिहास लॉन्चिंग करायचे आहे. या प्रकाशन सोहळ्याचे सर्व गावकऱ्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांनी स्वागत करायचे. भिलाई किल्ल्याचा दडलेला इतिहास तुम्हा आम्हाला माहित व्हावा. तालुक्याला शासन प्रशासनाने नोंद घ्यावी आणि या भिलाई किल्ल्याला आदिवासींचा असलेला गौरवशाली इतिहास सगळ्यांनी टाळ्याच्या गजरात करायचे. सर्व मान्यवरांचे स्वागत. किल्ल्याची जी स्थानिक माहिती आहे ती बाहेरच्या लोकांना माहीत नसते. ती माहीत करण्याचं काम गायकवाड साहेबांनी केलं आहे. बरेचसे लोक नोकरी धंद्याच्या निमित्ताने गाव सोडून मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जातात. ते परत कधीही येत नाही किंवा आले तर पाहुण्यासारखे येतात आणि जातात. परंतु गायकवाड साहेबांनी असं न करता सेवानिवृत्तीनंतर आपल्या गावात आले. आपल्या भिलाई डोंगराची माहिती, किल्ल्याची माहिती, इतिहास, त्याचे छायाचित्र गोळा केले आणि एक पुस्तक तयार केलं जे इथून पुढच्या काळासाठी एक ऐवज राहील. आपला माहितीचा खजिना म्हणून ते वापरलं जाईल. तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. आपण गायकवाड साहेबांचं अभिनंदन करू. मी या ठिकाणी 2 कारणासाठी आलो आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने आपली जी कड्याकापारातली आदिवासी संस्कृती आहे त्या संस्कृतीचा आपण सर्व आदिवासी बांधव गुण्यागोविंदाने निसर्गाबरोबर राहत असतो. तर या दऱ्याखोऱ्यामध्ये या पुस्तकाचं प्रकाशन होते ही वेगळी बाब आहे. नाही तर बऱ्याच वेळा पुस्तकाचं प्रकाशन शहरात होतं. आपण ज्या भिलाईची किल्ल्याची माहिती आहे तिथेच एक प्रकाशन करत आहोत ही आनंदाची गोष्ट आहे. दुसरं कारण आपल्या राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी खूप चांगले शासन निर्णय आणले आहेत. रस्त्यांच्या बाबत, 7/12वरील नोंदींबाबत, समाधान शिबिरं छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानाच्या निमित्ताने आपल्याला साजरी करायची आहे. आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्त दर्या खोऱ्यातले दुर्गम भागातले सर्व बंधू आणि भगिनी या ठिकाणी जमा झाले आहेत. म्हणून या अभियानाची जाहिरात मला या निमित्ताने करता येणार आहे. त्यामुळं दराडे भाऊसाहेब आपल्याही मंडळात एक विशेष शिबिराचं आयोजन आपण करू आणि या सर्व बांधवांचे
कोणाचे रेशन कार्ड असतील, कोणाचे रस्त्याचे प्रश्न असतील, जिवंत सातबारा अंतर्गत वारस नोंदी असतील तर त्या सुद्धा आपण करून देऊ. त्यासाठी मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपण एक दिवस ठरवा, त्यावेळेला आपण येऊन आपल्या भिंदर गावामध्ये हा छत्रपती शिवाजी महाराज अभियानाचा कॅम्प घेणार आहोत, हे सांगण्यासाठी आलो आहे. त्याचप्रमाणे आपल्या मतदार याद्या ज्या आहेत त्या मतदार याद्यामध्ये ज्या नवीन आलेल्या सुना आहे आपल्या घरी त्यांची नाव नोंदणी करून घ्या. त्याचप्रमाणे सगळ्या प्रकारची माहिती द्या. त्याचप्रमाणे आपली जनगणना होणार आहे, त्या जनगणनेत सुद्धा आपल्या घरी तो प्रगणक येणार आहे, त्याला सर्व प्रकारची माहिती द्या. पूर्वी अशा प्रकारची माहिती आपण दिलेलीच आहे, याही वेळी ती द्या. परंतु पुनश्च एकदा गायकवाड साहेबांना शुभेच्छा देतो की त्यांनी इतकं सुंदर पुस्तक लिहिलं आहे. आता या पुस्तकाच्या एक 50-100 प्रती आपल्याला विकत घ्या पैसे देऊन. बाजूला जिथं जिथं ते पुस्तक जाईल तिथे तिथं जाईल. तेव्हा या पुस्तकासाठी पुनश्च एकदा आपल्याला शुभेच्छा देतो. आपण इतक्या मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित झालात, आपलंही अभिनंदन करतो आणि मला बोलावलं याबद्दल मी आभार व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. इतिहास लिहिणारे संपादक लेखक बाळासाहेब गायकवाड साहेब यांचे स्वागत करते, सत्कार करते, त्यांनी सत्कार स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. तहसीलदार साहेबांनी आपल्या गावदक्ष तहसीलदार कैलास तावडे साहेब आपला आपल्या अध्यक्ष बघा इकडं, बघायचं इकडं. यांचा सत्कार, बाबुराव कृष्ण राहुल यांचा सत्कार आपल्या परिसरावर समोर या इतिहासाची साक्षीदार नोंदीसाठी दिले, त्यामुळे त्यांचाही विशेष आभार, धन्यवाद. त्यांचा सत्कार मॅडम यांनी केलेले त्यांचे आभार. बघा, एक मिनिट समोर. टाळ्यांचा आवाज थोडा कमी दिसतोय. टाळ्या सत्ता दिवा अंगठी आणि उकळ हॅलो. त्या हाडामासाच्या माणसाचे DNA तपासल्यानंतर तो किती वर्षाचा होता, किती वर्षानंतर मेला आणि किती वर्ष जिवंत राहिला, असा इतिहास, सर असा हे किल्ल्याचे दडलेले इतिहासाचे ज्यांनी वेळोवेळी सहकार्य केले असे नामदेव काशीनाथ गायकवाड तसेच विजय पंडित गांगुर्डे यांचाही सत्कार गाव सर इकडे समोर बघा. या ठिकाणी उपस्थित झालेले त्यांचा सत्कार सर बघायचं इकडे. इकडे पंडित धन्यवाद साहेब. आपल्या बाबा एक हात लाव. बघायचं इकडं. इथं बघा. बाबुराव कृष्ण यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो.
आपले आत्माराम बागुल हे करते त्यांनी कृपया सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. ठाकरे भाऊसाहेब यांचा सत्कार थांबायचंय. केदार रामचंद्र हे करते कृपया त्यांनी सत्कार स्वीकारा. राजू ठाकरे यांचे सत्कार काळू सर इकडे. बागुल यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. इकडे सर. मला नाही शॉट आला. सबसे शॉट घेतो. रामदास दगडू जाधव यांचा सत्कार सर पुढे समोर. बारकू भोये यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. मला माहिती शॉट त्यांचा सत्कार हिरामन बागुल यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. समोर इकडे. ओके. मोरपुरेचे पोपट पवार यांचा सत्कार मोहन ठाकरे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती. इतिहासाची साक्षीदार आपण सर्वजण आहोत. या भिलाई किल्ल्याच्या इथे सर्व सन्माननीय व्यक्ती हे सत्कारास प्राप्त आहेत. त्यांचा सत्कार या भिलाई किल्ल्याच्या इतिहास लिहिणारे, संशोधन करणारे आणि या भिलाई किल्ल्याच्या इतिहासाला साक्षी होण्यासाठी योगदान देणारे यांच्या वतीने सर्व गावकरी पदाधिकारी या सर्वांच्या शब्दसुपणाने सगळ्यांचा सत्कार करण्यात येते. समोर इकडे. भिलाई किल्ल्याचा इतिहास लेखक B.R. गायकवाड यांनी नोकरी सांभाळून सर्व गोष्टी सांभाळून हा इतिहासाचा उलगडा आपल्या सर्वांसाठी केलेला आहे. तर त्यांच्या ह्या पुस्तकासाठी मी त्यांचे महसुली विभागाच्या वतीनं आभार मानतो. आम्हा महसुली विभागाला तहसीलदार साहेब तसेच इतर सर्व कर्मचारी यांना पाचारण केलं. त्यामुळे मी त्यांचं तसेच गावकऱ्याचं मी आभार मानतो. आपण इथं जवळपास शेतकरी आहेत, शेतमजूर आहात. तर शेतकरी जे आहेत त्यांच्यासाठी माझी एक सूचना आहे. आपण आपल्याकडे जो सेतू आहे त्यामध्ये तिथे जाऊन फार्मर आय डी तयार करून घ्यायचा आहे. का तर कोणताही लाभ इथून पुढे फार्मर आय डी असल्याशी मिळणार नाही. आपल्याकडे 80% फार्मर आय डी झालेला आहे, 20% जे लोक राहिलेले आहेत. सातबारावर ज्यांचं नाव आहे वारसानी 5-7 जेवढे लोक असतील त्या प्रत्येकाने फार्मर आय डी काढून घ्या. कारण फार्मर आय डी असल्याशिवाय तुम्हाला लाभ मिळणार नाही. म्हणून फार्मर आय डी कंपल्सरी आहे. त्यामुळे ते फार्मर आय डी उद्यापासूनच तिथे गर्दी करा. ज्यांचं राहायचं असेल त्यांनी काढून घ्या, एवढी माझी विनंती आहे. आज गायकवाड साहेबांनी जी संधी दराखोऱ्यात इथं उपलब्ध करून दिली आम्हाला इतिहास जाणून घेण्याची, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आम्हाला संधी दिली त्याबद्दल आपल्या गावकऱ्याचे मी आभार मानून माझे 2 शब्द समाप्त करतो. धन्यवाद. आपल्या बिल्डेर गावातील सुपुत्र बाळासाहेब गायकवाड यांनी जो आतापर्यंत इतिहास आदिवासी लोकांचा
जो लपलेला होता हा इतिहास खरोखर बाळासाहेब गायकवाड यांनी डायरेक्ट पुण्यापासून तर गल्लीपर्यंत त्यांनी एकदम उघडकीस केलं. आणि त्या टायमाला आपले जे काही आदिवासी लोक आहेत किंवा विल्हेर गावातील ग्रामस्थ असतील, महिला असतील, सर्व असतील, त्या सर्वांना हे उघडकीस झालं की खरोखर भिल्लाई डोंगर म्हणजे हे किल्ला होतो. त्या टायमाला 1600 मध्ये आणि हे शिवाजी महाराज यांचा जे काय खाल्ले व मुल्हेर ह्या दोघं किल्ल्यांना ज्या टायमाला लढाई होती त्यांची, त्या टायमाला जिथं लढाई होत होती त्या ठिकाणी हे खजिनं किंवा खाणं पिणं आपले ठेवत नव्हते. आपल्या भिलाई डोंगरावर त्यांनी खाणं पिणं ठेवलं. सर्वांना मी नम्र विनंती करतो.